शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, काकडीमध्ये जर आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घ्यायचं असेल तर काकडीमध्ये रोग नियंत्रण करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतंय. आता रोग नियंत्रण करत असताना आपल्याला सर्वात प्रथम पांढरी माशीचं नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला जे पिवळे ट्रॅप येतात, येलो स्टिकी पॅड आहेत, ते लावणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच आपल्या सेटिंग अवस्थेमध्ये जे फळमाशी येते आणि फळमाशी डंख मारले म्हणजे नुकसान होतं, त्यासाठी आपल्याला ते फळमाशी ट्रॅप लावणं महत्त्वाचं असते. त्यानंतर काकडीवर प्रामुख्याने डावणी आणि जे फळकूज येते त्यासाठी आपल्याला ॲमिस्ट्रा टॉप असेल, नॅटिव्ह असेल, कॅप टॉप असेल, रोको असेल, या फवारणं घेणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच आपल्याला पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी पेगासस, सेपिना, टाकाप असेल, उलाल असेल, प्राईड असेल, ह्या फवारण्यासुद्धा घेणं महत्त्वाचं आहे. आणि ही पांढरी माशीची औषधं घेत असताना आपल्याला जर दीर्घकाळ ह्या पांढऱ्या माशीचं नियंत्रण करायचं असेल तर त्याच्यासोबत ह्या औषधासोबत आपल्याला इकोसाइड, इकोडा, नो थ्रिप्स ही जैविक औषधं जर आपण एकत्र घेतली तर आपल्याला दीर्घकाळ पांढऱ्या माशीचं नियंत्रण मिळणार आहे. तसंच या फवारण्या करत असताना आपल्याला आमुष्याच्या आदल्या राशी घ्यायच्या आहेत, कारण जो पांढऱ्या माशीचा अडल्ट आहे तो आमुष्या रात्री अंडी घालतो आणि अंड्यातून आपल्याला तो निम्स येतात, निम्समधून कोश आणि पतंग अशी जी लाईफ सायकल चालते, ती लाईफ सायकल जर डॅमेज करायची असेल तर प्रत्येक फवारणीला निमिसाइड हे निंबूदारक वापरणं महत्त्वाचं आहे. तसेच सेटिंग अवस्थेमध्ये आपल्याला प्लॅनोफिक्स आणि बोरॉन ही फवारणी घेणं महत्त्वाचं आहे. तसंच सेटिंग वाढवण्यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हे सुद्धा ड्रिपमधून देणं खूप महत्त्वाचं आहे. तसेच आपल्याला आता हा प्लॉट बघताय, हा 33 ते 35 दिवसाचा प्लॉट झाला आहे. तुम्ही बघू शकताय अतिशय चांगल्या प्रकारे ह्याची वाढ चालू आहे, शेंडा चालू आहे आणि सेटिंगला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला मधमाशीला सुरक्षित औषधं वापरणं महत्त्वाचं आहे. ह्या ठिकाणी बघू शकताय एक मधमाशी फुलामध्ये बसलेली आहे. तर अशा प्रकारे मधमाशीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं. या ठिकाणी आपण ह्या प्लॉटमध्ये जास्तीत जास्त जैविक औषधाचा वापर केलेला आहे. जैविक कीटकनाशक वापर केल्यामुळे आता तुम्ही बघू शकता लाईव्हमध्ये आपण मधमाशी दाखवलेली या ठिकाणी. तर त्यासाठी आपल्याला इकोसाइड, इकोडा, नो थ्रिप्स ही औषधं वापरणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ह्या वाढीसाठी आपल्याला काही बॅक्टेरियासुद्धा वापर करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये रायझोरिच असेल, ॲझॅटोरिच असेल, कॉम्बिरिच असेल किंवा मायकोजा असेल, ह्याचासुद्धा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. तसेच काही ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी काही जुनी पानं आहेत, जुनी पानं अतिशय खराब आहेत. तर खालच्या बाजूची अशी जर 3-4 पानं जर तुम्ही काढली अशा प्रकारे खराब पानं, तर अशा प्रकारे आपलं रोग नियंत्रण चांगल्या प्रकारे होणार आहे. खालची खराब पानं गोळा करून बागेच्या बाहेर टाकून द्यायची आहेत. तसं त्या वाढीसाठी आपल्याला मायक्रोन्युट्रियनचा सुद्धा वापर करायचा आहे. झिंक असेल, फेरस असेल, मॅग्नेशियम असेल, हे सुद्धा द्यायचं आहे. कारण न्यूट्रिशनची डिफिशियन्सी आल्यामुळे सुद्धा डिसीजचा अटॅक येत असतो. अशा प्रकारे या सर्व बाबीची काळजी घेऊन आपल्याला काकडीचं चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.